आता एक महत्त्वाची बातमी आहे येणाऱ्या पावसासंदर्भातली। राज्यात काही दिवसांपूर्वी कडाक्याच्या उन्हामुळे लोक त्रस्त झाले होते, परंतु आता हवामानात मोठा बदल झालाय। वातावरणात गारवा जाणवत असून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडलेला आहे। पुण्यातील आंबेगाव तालुक्यात दिभे धरण क्षेत्राच्या परिसरात अवकाळी पाऊस पडलेला आहे। या पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे। परंतु मोठा पाऊस झाल्यास शेती पिकांचं प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता सुद्धा वाढलेली आहे। तर दुसरीकडे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नाशिक जिल्ह्यात वातावरण बदललेलं आहे। लासलगाव, निफाड, पिंपळगाव, बसवंत, येवला, चांदवडसह जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची निर्मिती झालेली आहे। अवकाळी पाऊस येण्याची शक्यता वाढलेली आहे। राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने आता काढणीला आलेला गहू, कांदा, द्राक्ष, हरभरा पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते। शेतकऱ्यांनीही योग्य काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे। तर दुसरीकडे हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी 19 मार्च रोजी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। या दिवशी विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। काही ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते। मुंबईतही वातावरणात काहीसा बदल पाहायला मिळेल, ढगाळ वातावरण राहू शकतो। महाराष्ट्रातील इतर काही भागातही ढगाळ वातावरण तसंच काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे। दरम्यान पंढरपूरमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटाला सुरुवात झालेली आहे। पाऊस येण्याचा अंदाज आहे। ढगांची गडगडाट सुद्धा होत असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे। वारं सुटलेलं आहे। राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमच्या जिल्ह्यात हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। उद्या गुढीपाडवा आहे आणि या गुढीपाडव्यावरती सुद्धा पावसाचा धोका असल्याचं बोललं जात आहे। महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात आसमानी संकट धुमशान घालत आहे। राज्याला उष्णतेची लाट, गारपीट तर काही ठिकाणी वादळी पाऊस अशा तिहेरी संकटाने घेरले। आज पुन्हा विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे आणि येत्या पुढील 48 तास हे धोक्याचे असून 21हून अधिक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तर ते कोणकोणते 21 जिल्हे आहेत हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। विदर्भावर पुढील काही दिवस अवकाळीचं संकट घोघावतंय। आज ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, तसंच मेघगर्जना, विजा आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो। तर तुरळक ठिकाणी गारपिटीचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे। मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे। या काळात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा सुटेल। तापमानात काही प्रमाणात घट झाली असली तरी उन्हाचे चटके कायम आहेत। छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यासह सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्यता असून 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे। मध्य महाराष्ट्रात देखील वादळी पावसाची शक्यता आहे। पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, तसंच विजांसह हलका ते मध्यम पाऊस होईल। पुढील 24 तासात वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता असून 48 तासांसाठी सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे।